भ्रष्ट मार्गाने आलेलं हे सरकार आणि त्या भ्रष्ट एजन्सीमध्ये निवडणूक आयोग हा दिवसेंदिवस या भ्रष्टाचाराला किती मदत करतोय हे नुकतंच एक कायदा पारित झाला। तो कायदा असा होता की यापूर्वी झालेलं मतदान हे शेवटपर्यंत सुरक्षित ठेवलं जायचं, परंतु जसं आम्ही लोकांनी 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आयोगाने पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारने एक कायदा केला की झालेलं मतदान 45 दिवसाच्या वरती घेता येणार नाही। याचा अर्थ की इथं भ्रष्टाचार झाला होता ते मतदान आता स्पष्ट झालं। याचं कारण असं निवडणूक आयोगाने सांगितलं आता झालेलं मतदान हे व्हीव्हीपॅटद्वारे जे मतदाराला बघता यायचं, कारण एकदा मतदान झाल्यानंतर 7 सेकंद त्या ठिकाणी तो बीप वाजत राहायचा आणि त्यानंतर ती व्हीव्हीपॅटमध्ये ती स्लिप दिसायची, ती सुद्धा आता दिसणार नाही। याचा अर्थ हे सरकार उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचं मतदान चोरणार, हाच त्याचा अर्थ आहे। आपण म्हणालात की आता सरकार आहे हे आपले निर्णय जो आहे हा चिन्हावर जाऊ शकतो आणि राजकारणात करू शकतात। असं आहे की सातत्याने एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या दिल्लीतील फेऱ्या आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे राजकीय विश्लेषक आहेत ते जे अंदाज वर्तवत आहेत की एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचा पक्ष हे भाजपाला आता गळ्यातलं लोणनं झालेलं आहे। त्यांचे दिवसांदिवस बेशिस्तपणे वागणारे मंत्री, अतिशय अस्लाद्य भाषा, बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तारतम्य नाही आणि म्हणून आता यांना जवळ ठेवायचं नाही अशा पद्धतीनं भाजपाची एकंदरीत रणनीती दिसते आणि त्या रणनीतीचा भाग आणि त्याचबरोबर 3.5 वर्ष उद्धव म्हणजे शिवसेना ही जी चोरली गेली आणि निवडणूक आयोगानं नियमबाह्यरित्या शिवसेना हे नाव गद्दार गटाला दिलं, निशाणी गद्दार गटाला दिली, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नावसुद्धा गद्दार गटाला दिलं आणि म्हणून हे लोकशाहीला मारक आहे। त्यामुळं सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा मूळ शिवसेना ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देणार असं एकंदरीत वातावरण दिसतंय आणि त्यामुळं मला असं वाटतं की लवकरच महाराष्ट्रामध्ये खूप मोठी राजकीय उलथापालथ होईल। पण जे कोणी भांडतायत ते विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून भांडतायत का? नाही ना, ते वैयक्तिक स्वार्थाकरता भांडतायत। त्यांना काहीतरी वैयक्तिक स्वार्थ आहे, त्यांची वैयक्तिक काहीतरी अपेक्षा आहे। पालकमंत्र्यांनी त्यांचं कुठलं तरी वैयक्तिक काम केलेलं नसावं किंवा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जो पक्षप्रवेश केला तो आमचा पक्ष संपवायलाच केलेला आहे हे त्यांना माहिती आहे, हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते त्यांच्यावर टीका करतात। मी कशाला मध्ये तोंड घालू? माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, मी तेवढा समर्थ आहे की माझ्या मतदारसंघामध्ये टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।